इथं पाहिलं जर आपण, पहिल्या काळात माणसं जगायची 100-100 वर्ष बरं का महिला मंडळ. आता 50-60 ओलांडून गेले, पुढं माणसं जगत नाहीत. पहिले माणसं तशी होते. छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे बघा, पहिले मावळे बघा, एक एक मावळा, एक एक माणूस 5-5 पाचुंदे खायचा. किती? 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, असे किती? 5-5 म्हणजे एका टायमाला 25 पोळ्या खायचा. आता एकच चपाती दिवसभर खाते. लक्षातही राहत नाही माणसाला. कशी ताकद राहील बरं. पहिले मावळे तशी होते, जर नारळ जर बांधलं तर शेंडी लटकत होतं आणि लिंबू फेकलं तर मिशीवर बसत होतं. आता लिंबू ठेवायला जागा नाही. मला सांगायचंय काय, पहिल्या काळातली तशी होते माणसं, जगत होते. म्हणून करायचं म्हातारपणी भजन करू. नाही आता नाही, परत करू. आता करू शकत नाही. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, कानो में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. आणि म्हातारपणचा परमार्थ कसा आहे? घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखं. मला सांगा, एखाद्या घराला जर आग लागली, म्हणे पाणी आणा, पाणी जवळ पा, खडक्याला पाणी नाही म्हणे. पिंपरखेडमध्ये बुद्रुक खुर्द सगळीकडे पण पाणीच नाही सापडणार. एक काम करा म्हणे, आता नवीन विहीर खोदा, त्या विहिरीतून पाणी काढून मग घरावर टाका. घर राहील का? हो महिला मंडळ, घर राहील का? पुरुष मंडळ, घराला आग लागल्यावर पाणी विहीर खोडून पाणी काढून टाकीपर्यंत घर राहील का? इथं किती जणांच्या घराला आग लागली विचारत नाही, तशीच लागू द्या. घराला आग कशी लागते माहिती का? कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं. एखाद्या बाबाला विचारा, बाबा जेवले का? मात्र म्हणतो झोपायचंय आता. आणि बाबाला जर विचारलं, बाबा ते कीर्तनाचं मंडप कुठे? मात्र म्हणतो ताई पापेची मायका 8 दिवस झाले गावाकडे गेली, काय माहिती तिला वाटलं पाहिजे काय आता सप्ताह सोडून कसं जावा, काय येईल आता उद्या परदेशी. कुठंच नाही मेळ लागत. डोळ्यानं न दिसणं म्हणजे घराला आग लागणं, वाणीनं न बोलता येणं म्हणजे घराला आग लागणं, पायानं न चालता येणं म्हणजे घराला आग लागणं. सांगितलं, ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी लागली त्यांची लागू द्या, पण ज्यांचे घर मजबूत आहेत त्यांनी काय करायचंय? करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची. संत समगामी धरावी आवडी, संत समगामी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी. झालं जेवण? सोडू नका जात जाऊ आम्हाला. संताची संगती करून परमार्थाची तातडी करायची. परमार्थाची तातडी करावी का? नामचिंतन करावं का? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराला दुर्गट भवसिंधू. जीवनामध्ये जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नियम हरडिशे. नियम का? नित्य नियम नामी ती प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सांगतात, अशा कोटी कुळांना अभंगाचं शेवटचं तुका माने कोटी कुळीती पुनीत हो, तुका माने कोटी कुळीती पुनीत हो, तुका माने कोटी कुळीती पुनीत, तुका माने कोटी कुळीती पुनीत, तुका माई होती कुळीती पुनीत हो, तुका माने कोटी कुळीती पुनीत हो, भावे गाता गीत
गाडी वाजवायचं दादासाठी जोरात. तुका म्हणे कोटी कोळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. सर्वांनी एकदा हात वरती करा. महिला पुरुष सगळ्यांनी. भगवान बाबांचा मेळा भक्तांचा पंढरपूर नगरी ही अवतरली. भाऊ बाबांच्या नावानं सारी नगरी ही धुमधुमली. भाऊ बाबांच्या नावानं सारी नगरी ही धुमधुमली. भाऊ बाबांच्या नावानं सारी नगरी धुमधुमली. भाऊ बाबांच्या नावानं सारी नगरी धुमधुमली. भगवान बाबांचा मेळा भक्तांचा. भगवान बाबांचा मेळा भक्तांचा पिंपरखेड नगरी ही अवतरली. भाऊ बाबांच्या नावानं सारी नगरी ही धुमधुमली. भाऊ बाबांच्या नावानं सारी नगरी ही धुमधुमली. भाऊ बाबांच्या नावानं सारी नगरी धुमधुमली. भाऊ बाबांच्या नावानं सारी नगरी धुमधुमली. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तू हाथ उठा ले मेरे हनुमान के लिए. एक बार तू हाथ उठा ले मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया. प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को लांग किसने सीता का पता लगाया. प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी के ऐसे माता अंजनी के ऐसे संतान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा मेरे श्री राम के लिए. एक बार तो हाथ उठा पवन सुत हनुमान की. प्रभु रामचंद्र भगवान की. श्री संत भगवान बाबा की. रावण भाऊ महाराज की. रखो भाई
मुबारक माए मुबारक मुबारक